ओके, कम बॅक टू क्लास. मागच्या क्लासपर्यंत आपण काय काय स्टडी केलं होतं? आपण सॅटेलाइट मोशन बघतोय. सॅटेलाइट मोशनमध्ये आपण काय काय शिकलो? ऑर्बिटल व्हेलॉसिटी, त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी पण शब्द वापरतात. तर काय होतं? क्रिटिकल व्हेलॉसिटी बघितली, एस्केप व्हेलॉसिटी बघितली. एका सॅटेलाइटची व्हेलॉसिटी जी असती ती क्रिटिकल आणि एस्केप पेक्षा वेगळी असेल तर त्याचा पाथ कसा होतो हे बघितलं. त्यानंतर काय बघितलं आपण? एनर्जी ऑफ सॅटेलाइट बघितली. कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट, पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट, टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट, बाइंडिंग एनर्जी ज्याला म्हणतो आपण ते पण बघितली. कळतंय? हे बघितलं की टोटल एनर्जी इज ओके नाही हां, टोटल एनर्जी इज नेगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी हे बघितलं आपण. आणि टोटल एनर्जी इज हाफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी हे पण बघितलं. ओके, आणि टोटल एनर्जी इज नेगेटिव्ह ऑफ बाइंडिंग एनर्जी हे पण बघितलं. अरे कळतं तुम्हाला? ओके. त्यानंतर आपण कॉन्झर्वेशन ऑफ त्यानंतर आपण बघितलं की अँग्युलर मोमेंटम आणि ग्रॅव्हिटेशन कसं कॅल्क्युलेट करता येतं. काय होतं अँग्युलर मोमेंटम मध्ये? जेव्हा सॅटेलाइट अर्थच्या भोवती ऑर्बिट करतो तेव्हा नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन सॅटेलाइट इज झिरो. नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन सॅटेलाइट इज झिरो. येस ऑर नो? करेक्ट. ओके, नेक्स्ट. नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन सॅटेलाइट इज झिरो म्हणून एल इज कॉन्झर्व्ड. व्हॉट इज एल? अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. आणि द रिझल्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड इज I1 omega 1 equal to I2 omega 2. Okay, means if I increases, omega should decrease. If omega increases, I should decrease. Correct. म्हणून आपण काय बघितलं? जर सॅटेलाइट पृथ्वीपेक्षा लांब गेला, इफ डिस्टन्स बिटवीन सॅटेलाइट अँड अर्थ इन्क्रीजेस, तर काय होतं? इट्स ओमेगा रिड्युसेस. बघितलं ना आपण? हा, तर मी काय म्हणतोय? ओमेगा वाढला, आय कमी होतो, आय कमी झाला, ओमेगा वाढतो. म्हणजे मी तुम्हाला ते करून पण दाखवलं होतं ना. इथं जर अर्थ असेल, सॅटेलाइट जर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असेल, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट फिरत असेल, जे पॉसिबल आहे ना. काय कधी पॉसिबल आहे? जेव्हा त्याची व्हेलॉसिटी क्रिटिकल नसते. आता ह्याची व्हेलॉसिटी क्रिटिकल नसणार आहे. कारण क्रिटिकल व्हेलॉसिटी कधी असते? जेव्हा तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो. तुम्हाला सांगितलंय मी. जेव्हा अशा कंडिशन मध्ये त्याची व्हेलॉसिटी क्रिटिकल नसणार आहे. त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे? त्याची व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन क्रिटिकल बट लेस दॅन ग्रेटर दॅन क्रिटिकल बट लेस दॅन एस्केप. कळतंय? एस्केप झाली तर मग झालं, तर सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरणारच नाही. मग ज्या इन्स्टंटला एस्केप होईल त्या इन्स्टंटला तो असं मोठा कर्व करत तो कल्टी आउट ऑफ कव्हरेज एरिया. कळतंय? हा, तर ह्याच्यामध्ये काय होतं? जेव्हा हा सॅटेलाइट जवळ असतो अर्थच्या, या पोझिशनला काय म्हणलं आपण? पेरिगी, किंवा त्याला पेरिहेलियन असा पण शब्द आहे. पेरिगी. पेरिगी आपण बघितलंय काल, हे काय लिहायची परत गरज नाही. पेरिगी. तर ह्याला पेरिहेलियन शब्द आहे आणि हे लांबच्याला अपोगी किंवा अपोहेलियन असे शब्द आहेत. हा, ठीक आहे. तर जेव्हा सॅटेलाइट पेरिगीला असतो तेव्हा आर कमी म्हणजे आय कमी म्हणजे ओमेगा जास्त. सॅटेलाइट जेव्हा अपोगीला असतो म्हणजे मॅक्सिमम ओमेगा कधी असतो? वेन ओमेगा इज मॅक्सिमम फॉर सॅटेलाइट ऍट दिस पॉइंट. वेन ओमेगा इज मिनिमम, वेन आय इज मॅक्सिमम, आय इज मॅक्सिमम, वेन आर इज मॅक्सिमम. म्हणजे अपोगीला काय होतं की अपोहेलियनला काय होतं? ओमेगा इज लिस्ट. इथे एकदम असा सावकाश टर्न घेतो एकदम, आणि मग जवळ येताना मग त्याचा ओमेगा वाढत जातो आणि इथे एकदम परत सावकाश. हा, हे तुम्हाला काल मी बरेच एक्सप्लेन केलंय. आता काही परत त्याच्यात नको हे डिटेल्स काय करायला. बरं, त्यानंतर आपण काल बघितलं होतं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी कशी लावायची. त्याच्याने आपण कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. एखादा ऑब्जेक्ट जर r/4 हाईट वरनं ड्रॉप केला, असा एखादा प्रॉब्लेम तुमचा घेतला ना मी, तर किती व्हेलॉसिटीने खाली आपटेल? √2gh वापरता येतं का? तर नाही येणार, कारण जी कॉन्स्टंट नाहीये. किंवा हा जर ऑब्जेक्ट मी 5 किलोमीटर पर सेकंडनी फेकला वरती, तर किती हाईट पर्यंत जाईल? अगेन मला वापरता येत नाही, √2gh नी जाईल, कारण जी व्हेरिएबल होत नाही, जी व्हेरिएबल होतो कॉन्स्टंट राहत नाही, कारण 5 किलोमीटर पर सेकंडनी फेकलेलं आहे. कळतंय हे? चला, तर आता पुढे आपण अजून असं एक प्रॉब्लेम बघा. एक चांगला प्रॉब्लेम आहे हा. ऍडव्हान्सला ऍक्च्युअल आला होता प्रॉब्लेम ह्याच्या अगोदर. आय थिंक 2000 एक्झॅक्ट साल माहित नाही, बघायला लागेल, पण ऍडव्हान्सचा प्रॉब्लेम होता, हा आला होता. आणि एकदा त्या ऍडव्हान्सला येऊन गेला की ती कन्सेप्ट
पॉप्युलर होऊन जाते. बघा, मास ह्याचा 16 m आहे आणि ह्याचा रेडियस आहे 2a. असं काहीतरी प्लॅनेट आहे हा एक. ओके, आणि या प्लॅनेट पासनं ह्याचा काहीतरी हा मून आहे. दिस इज ह्याला म्हणा अर्थ, ह्याला म्हणा मून. आपल्या सिम्प्लिसिटीसाठी म्हणू ह्याला अर्थ आणि ह्याला म्हणू मून फॉर आवर अंडरस्टँडिंग. त्यांनी मास ह्याचा 16m आहे, तर ह्याचा मास m आहे, कॅपिटल M, आणि ते 16m आहे. ह्याची रेडियस जर a असेल, ह्याची रेडियस a असेल, ओके, तर ह्याची रेडियस किती आहे? 2a आहे. कळतंय? म्हणजे मास 16 पट जास्त आहे आणि रेडियस दुप्पट जास्त आहे अर्थची आणि ह्या मूनची. ठीक आहे, तर क्वेश्चन काय होता? क्वेश्चन होता फाइंड मिनिमम व्हेलॉसिटी. या ठिकाणी एक बॉल आहे m. सिंपल, तुम्ही अर्थवर उभा राहिले, समोर तुम्हाला मून दिसतोय. तुम्ही किती मिनिमम व्हेलॉसिटीनी या बॉलला फेकायला पाहिजे सो दॅट डायरेक्ट तो चंद्रावर जाईल. फाइंड मिनिमम व्हेलॉसिटी v with which a particle of mass small m should be projected so that it will reach moon. क्वेश्चन करतोय, सिंपल आहे. क्वेश्चन कसा आहे? कळतंय? तुमच्या हातात बॉल आहे, समोर तुम्हाला चंद्र दिसतोय आकाशामध्ये. ओके, तुम्ही आपलं लहान पोरं कॅच खेळतात, असं वर टाकतात, खाली पकडतात, असं एकदम उंच टाकतात, कॅच पकडतात. आपण सुपरमॅन आहे, लयच भारी. इतका फास्ट फेकला की तो बॉल कुठे जायला पाहिजे? डायरेक्ट दिसतो चंद्र, डायरेक्ट गेला, चंद्रच पडला. ओके, रजनीकांत स्टाईल. कळतं का? असं व्हायला पाहिजे तर किती कमीत कमी स्पीड कितीने फेकायला पाहिजे? हा क्वेश्चन आला होता ऍडव्हान्स मध्ये. भरपूर लोकांनी काय विचार केला होता की ओके, असं करायचं आहे म्हणजे काय करू? याला पोझिशन 1 म्हणू, याला पोझिशन 2 म्हणू, आणि काय करतो? इथं मी एनर्जी कॉन्झर्व करतो. काय असती? इथली कायनेटिक एनर्जी 0, नॉट 0 सॉरी, इथली कायनेटिक एनर्जी हाफ mv². ओके, इथली पोटेन्शियल एनर्जी काय? -gmm/r वॉट एव्हर ह्याचं. आणि हे काय आहे? ह्याचं इथं कायनेटिक एनर्जी जस्ट पोचायला पाहिजे ना, म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 आणि पोटेन्शियल एनर्जी इथलं काहीतरी पाहिजे. असं काहीतरी सॉल्व्ह केलं असेल बऱ्याच लोकांनी. काही लोकांनी अजून थोडा विचार केला, अरे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आहे ती याच्यामुळेच नाहीये, याच्यामुळे पण आहे. अच्छा, दोन्ही मधला डिस्टन्स दिला असायला पाहिजे. बर, एक मिनिट. दोन्ही मधला डिस्टन्स दिला 10a. दोन्ही मधला डिस्टन्स दिलेला आहे 10a. हे दिलेलं होतं, मला सांगायचं राहिलं. हे डिस्टन्स किती आहे? 10a डिस्टन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे. हा, आता काही लोकांनी अजून विचार केला आणि अजून काय केलं? काय हे एनर्जी कॉन्झर्वेशन मध्ये हा E1 आणि E2 आहे, तर त्यांनी काय म्हणलं? E1 हाफ mv² तरी घेतला, हा gmm/r, ह्याच्यामुळे इथला असली पोटेन्शियल एनर्जी घेतली. अरे पण या मूनची पण काहीतरी पोटेन्शियल एनर्जी लागते ना इथं. या पोझिशनला अर्थची पोटेन्शियल एनर्जी लागतीये, मूनची पण काहीतरी लागतीये, कमी लागतीये कारण डिस्टन्स जास्त आहे, पण लागतीये की नाही लागतीये? लागतीये. अच्छा, म्हणजे ह्याची झाली आणि ह्याची पण gmm/r. अच्छा, ही झाली इथली एनर्जी आणि इथली पण एनर्जी अशी काढली, दोन्हीला इक्वेट केलं आणि v काढलं. आणि v काढेपर्यंत कॅल्क्युलेशन एकदम सुंदर गणित, सुंदर आन्सर येत होते. पण ह्याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे. हे आन्सर चुकीचं आहे, कळलं? दिस इज नॉट द वे यू शुड डू इट. व्हाय? बघा, मला त्यांनी काय विचारलंय? मिनिमम व्हेलॉसिटी v विचारली ना, असं नाही नुसतं एनी व्हेलॉसिटी v, मिनिमम विचारली. मिनिमम म्हणजे काय? मला सांगा या मासला कुठेपर्यंत टाकावं लागेल. समजा मी या मासला हा पेन टाकतोय, चंद्र दिसतोय मला वरती, असं टाकलं, आला खाली, टाकून काय फायदा आहे का? नाही. खाली आला म्हणजे मला अशा पद्धतीने टाकायला पाहिजे, कमीत कमी काढायला सांगितलं, अशा पद्धतीने टाकायला पाहिजे की तो खाली अर्थकडे तर येऊ नये. लक्षात घ्या, तो अर्थकडे नाही आला तर जाणार चंद्राकडेच जाणार. देर इज नो थर्ड वे, कारण ह्याच्यावर फोर्स हा लावतोय, दुसरं कोणी नाही आजूबाजूला. सिंपल आहे. गेला तर अर्थकडे जाईल, नाही तर मूनकडे जाईल. अच्छा, आता मग मी किती कमीत कमी स्पिन टाकायला पाहिजे सो दॅट हा मूनकडे जाईल? तर मला इतकं फोर्स टाकायची गरज नाही पडत की इथून इथपर्यंत जायला पाहिजे. नाही, समजा असा एखादा पॉइंट इथं आहे, असा इथे एक पॉइंट आहे, समजा पॉइंट P. हा, एक पॉइंट आहे ज्या ठिकाणी याच्यामुळे लागलेला फोर्स आणि याच्यामुळे लागलेला फोर्स एकच होऊन जाईल, एकमेकांना कॅन्सल करतील. कळतंय? ओके, या पॉइंटला काहीतरी शब्द आहे ऍस्ट्रॉनॉमीच्या भाषेमध्ये,
ह्याला काहीतरी एक शब्द आहे, अशा अशा पॉइंटला बिटवीन अर्थ अँड मून पोझिशन व्हेअर नेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम्स झिरो. म्हणजे त्या या पॉइंटला अर्थ पण तितक्याच फोर्सनी ओढते आणि मून पण तितक्याच फोर्सनी ओढतो. आणि ऑब्व्हियसली हा पॉइंट मून जवळ जास्त असणार ना. अच्छा, त्याला नाव आता लक्षात येत नाही मला, ठीक आहे बघून सांगतो मी. ओके, मला सांगा या पॉइंटला काय होतं, एफ नेट झिरो. अच्छा, या पॉइंटच्या थोडं लेफ्टला आलं की काय होतं, ह्याचं अट्रॅक्शन स्ट्रॉंग म्हणजे रिटर्न बॅक टू अर्थ. हा, पण या पॉइंटच्या पुढे जर गेला तो बॉल तर आता त्याला ढकलायची गरजच नाही. आता त्या मूनची ग्रॅव्हिटी विल टेक केअर. मूनची ग्रॅव्हिटी त्याला ओढून घेईल ना, आता मला काय करायची गरजच नाहीये. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? अच्छा, म्हणजे मला एनर्जी कॉन्झर्वेशन आहे ते इथनं इथपर्यंत लावायची गरजच नाही. मला एनर्जी कॉन्झर्वेशन इथनं इथपर्यंत लावलं तरी सफिशियंट आहे. तुम्हाला फरक कळतोय का? अरे इथपर्यंत तो जस्ट या ठिकाणी जस्ट झिरो झालाय तर स्पीड तरी चालेल ना. इथनं पुढे मला स्पीड द्यायची गरजच नाही, इथनं पुढे मूनच त्याला खेचून घेईल. अरे तुम्हाला कळतंय का? हा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे त्या त्या प्रॉब्लेममध्ये भरपूर पब्लिकनी इथनं इथपर्यंत लावलं एनर्जी कॉन्झर्वेशन, पण ते गणलं. इट डज नॉट वर्क. तुम्हाला असं करायची गरज नाही पडत. यू हॅव टू अप्लाय एनर्जी कॉन्झर्वेशन फ्रॉम दिस टू द पॉइंट ऑफ झिरो फोर्स. याला एक शब्द आहे, आय एम फॉरगेटिंग इट. पॉइंट ऑफ झिरो फोर्स. तुम्हाला इथून इथपर्यंतच लावावं लागतं एनर्जी कॉन्झर्वेशन. ओके, करा, लावा. ह्याला E1 म्हणा, याला E2 म्हणा. आय कॅन से E1 शुड बी इक्वल टू E2. आता हे केअरफुली करावं लागेल. दिस इज अ व्हेरी नाईस प्रॉब्लेम. E1 शुड बी इक्वल टू E2. अच्छा, बघा E1 काय करू मी, इथं कायनेटिक एनर्जी असणार आणि ऑब्व्हियसली कायनेटिक आणि पोटेन्शियल दोनच असतात ना. इथं काय केईपी, इथं पण केईपी. चला E1 चा केई बघू. इथं केई किती आहे, हाफ mv². हा इथला केई आहे. सिंपल. मला त्या व्हीनी फेकला मला. अच्छा, इथला पी, इथला पोटेन्शियल एनर्जी. मला सांगा या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कोणाकोणामुळे आहे? अर्थमुळे पण आहे आणि मूनमुळे पण आहे ना इथं. नाही सर, नो. अच्छा, म्हणजे पी काय लिहू मी, मायनस जी. अर्थमुळे किती आहे, 16 mm बाय आर बाय 2a. अरे झेपतंय. अच्छा, पण या ठिकाणी याच्यामुळे पण आहे काहीतरी. लक्षात घ्या, मूनच्या ग्रॅव्हिटीचा परिणाम होतो ना आपल्या अर्थवर, म्हणून ते भरती ओव्हरटी वगैरे होतं. हा इथं काहीतरी पोटेन्शियल लागतोय. तो किती आहे, मायनस जी एम 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 बाय डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे, 10a. पण हे पॉइंट इथनं फेकतोय ना मी, म्हणजे हे डिस्टन्स काढावं लागेल. मग 10a मधनं 2a मायनस करावं लागेल. हे डिस्टन्स किती आहे, 8a. किती आहे, अपॉन 8a. अरे कळतंय का? ही झाली एनर्जी ॲट 1 इज इक्वल टू एनर्जी ॲट 2. मला हा मास या ठिकाणी जस्ट पोहोचायला पाहिजे, जस्ट पोहोचायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी काय झाली पाहिजे, झिरो झाली पाहिजे. कारण मला त्यांनी व्ही मिनिमम विचारला, लक्षात घ्या, म्हणून इम्पॉर्टंट आहे. अच्छा, म्हणजे जस्ट पोहोचायला जर पाहिजे तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय झाली पाहिजे, झिरो झाली पाहिजे. पोटेन्शियल एनर्जी किती, अगेन पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणची, याच्यामुळे दोघांमुळे. बरं, याच्यामुळे किती, मायनस जी एम 16 एम आहे ना हे, जी एम एम अपॉन हे डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे, पहिल्यांदा हे डिस्टन्स काढावं लागेल. ओके, हे डिस्टन्स मला काढावं लागेल. कुठं होईल, बरं चला काढू. पहिले ते काढू, ते अगोदर काढायला पाहिजे होतं. ठीक आहे, ते राहिलं काढायचं, आता काढू. बोला, हे डिस्टन्स कसं मला कळणार, या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, फोर्स झिरो असायला पाहिजे. जेव्हा मास इथं एम येईल, फोर्स इक्वल पाहिजे, झिरो झाला पाहिजे. हा फोर्स किती असतो, हे डिस्टन्स जर एक्स असेल तर हा फोर्स किती असतो, जी एम एम बाय एक्स स्क्वेअर. अरे न्यूटन्स लॉ. हा फोर्स किती असला पाहिजे, जी कॅपिटल एम एम बाय एक्स. आता म्हणू का 10a मायनस एक्स चा होल स्क्वेअर, असं म्हणू मी. दोन इक्वल पाहिजे ना, करा इक्वेट. जी 16 mm बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू जी एम एम बाय 10a मायनस एक्स चा स्क्वेअर. ओके, जी एम एम उडलं, मग काय झालं, 10a मायनस एक्स इज इक्वल टू एक्स बाय 4 लिहू का मी ह्याला, कळतंय का? रूट पण घेऊन टाकलं मी त्याला. हां, एक्स बाय 4. मग काय येतं मला,
दिस इम्प्लाइज 10a इज इक्वल टू x बाय 4 प्लस एक्स ना, म्हणजे 5x बाय 4, म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली 40a बाय 5 म्हणजे 8a. अरे किती आली ही डिस्टन्स, हे आलं 8a. डू यू अंडरस्टँड दिस? दिस बिकम्स 8a. हा, आता ते 8a आपण वापरू इथं. या ठिकाणचं काय मला काढायचंय, याच्यामुळे पोटेन्शियल किती आहे, जी एम एम बाय डिस्टन्स ते किती आहे 8a, कळतंय, मायनस जी याच्यामुळे जी एम एम बाय हे डिस्टन्स, हे टोटल 2a आहे, 10a आहेत, हे 8a म्हणलं की हे किती राहिलं 2a, कळतंय, बाय 2a. अरे समजतंय का? आता तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय आणि व्ही काढायचंय. ओके, सगळ्यात पहिला मला सांगा एम 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 उडणार, नो डाऊट. पुढे लेट आय राईट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, सगळ्या गोष्टी तिकडे ढकला, काय येतं हे, मी लिहितो जी, एक काम करू आपण, एक असंच करू, 2 इंटू ब्रॅकेट जी 16 ओके बाय 2a, दिस बिकम्स, ह्याला 8a लिहून टाकू, बट ठीक आहे, मी शॉर्टकट काही नको मारायला, याच्यामध्ये चुकायची शक्यता आहे. इथं मोठा राहिला होता. ओके, ओके नाही, हां मोठा एम राहिला होता, नेवर माइंड, बरोबर आहे, सगळं ओके आहे, एव्हरीथिंग इज वेल, ऑल इज वेल. जी एम 16 जी एम बाय 2a, कळतंय. ओके, तुम्हाला आता हे उडवायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. इथं एम राहिला, इथं पण एम राहिला, फाईन. काय कॅल्क्युलेशन आहे हे, पुढे व्ही काय येईल आता, हे अंडर रूट, आता काय काय होईल यातनं, एक काम करू, जीएम बाहेरच काढू, जीएम बाय 2 खालनं पूर्ण बाहेर काढता येईल, म्हणजे 2 2 कट झाले, म्हणजे काय होईल जीएम राहील, आणि इथं काय होईल 16, म्हणजे बाहेर ए पण काढता येईल ना, कळतंय का. ओके, मग काय झालं 16 प्लस 1 बाय 4 मायनस मायनस 8, अरे कळतंय, नाही 8 नाही, मायनस 4 मायनस 1 असं येतंय हे. ओके, हे सॉल्व्ह करा, काय झालं 4 चौक 16, 16 16 गेले, नाही नाही असं नाही, मग व्ही इज इक्वल टू काय झालं जी एम बाय 4a, करत राहा, गणित आहे सिंपल. ओके, काय होतं 64 मायनस 16 48 48 प्लस 1 49 मायनस 4 45, असं काहीतरी माझा आन्सर आलेला आहे. ओके, तर ह्याच्यात कॅल्क्युलेशन एकदा परत चेक करायला लागेल, बघू माझं ऑप्शन बरोबर आहे का. ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करता येऊ शकेल, हे 9 इंटू 5 आहे ना, 9 बाहेर आला म्हणजे आय कॅन राईट 3 बाय 2 अंडर रूट जी एम 5 असं येतं आहे. ओके, बरं, आता मी जर माझ्या आणि खाली ए, माझा आन्सर जर एकदा चेक केलं, इथं जे आहे त्याच्याप्रमाणे इथं खाली 2 असायला पाहिजे, इथं 2 पाहिजे, असं माझ्या आन्सर प्रमाणे येतंय, पण या कॅल्क्युलेशन प्रमाणे तसं येत नाहीये, म्हणजे काहीतरी याच्यात घोळ झालेला आहे, एक बारीक कुठेतरी मिस्टेक आहे. ओके, हे मिस्टेक करा फाइंड एकदा. बरं, तुम्हाला कन्सेप्ट कळली, कुठेतरी एक कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली एका ठिकाणी, इथपर्यंत बरोबर आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, 8a ह्याच्या हे इथपर्यंत हे सुद्धा बरोबर आहे. ओके, ह्याच्या पुढे हे इथं 5 बाय 2 पाहिजे आन्सर मध्ये माझ्या, 5 बाय 2 इथं 2 येत नाहीये आपल्या याच्यानुसार, 2चा काहीतरी घोळ झालाय, चेक करा एकदा, सॉल्व्ह करा. बरं, तर तुम्हाला आता हे कळलं एनर्जी कॉन्झर्वेशन कसं करायचे, भरपूर क्वेश्चन याच्यात बनवता येतील. फाईन, हे नोट डाऊन करा सगळं.
पुढे बघूयात आपण. पुढचा स्टार घ्या, केपलर्स लॉज. पुढचा स्टार मारा, केपलर्स लॉज. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. अच्छा, हे केपलरनी 3 लॉज सांगितले. बेसिकली केपलर न्यूटनच्या अगोदर आला ना. केपलरनी 3 लॉज सांगितले, न्यूटननी ते लॉज घेऊन त्याचं बेटर एक्सप्लेनेशन दिलं या टर्म, या भाषेमध्ये. ठीक आहे, तर आपण ऍक्च्युली हा टॉपिक ऑलरेडी बघितलेला आहे असं समजून चला. ह्यात तुम्हाला नवीन मी काहीही शिकवणार नाहीये. आपण जे अगोदर शिकलेलं आहे तेच येणार इथं, फक्त थोडी लँग्वेज वेगळी राहिली. ठीक आहे, ओके. 3 लॉज आहेत केपलरचे. पहिला लॉ म्हणतो लॉ ऑफ ऑर्बिट्स. लॉ ऑफ ऑर्बिट्स. दुसरा आहे लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड. तिसरा आहे लॉ ऑफ टाइम. लॉ ऑफ एरिया. बरं, ठीक आहे. दुसरा लॉ ऑफ एरिया म्हणता येईल. आणि तिसरा लॉ ऑफ पिरियड. दुसरा लॉ ऑफ एरिया, तिसरा लॉ ऑफ पिरियड. कळत आहे का तुम्हाला? अच्छा, हे तिन्ही मी तुम्हाला परत म्हणल्याप्रमाणे आतापर्यंत हे तिन्ही आपण ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेले आहेत. तुम्हाला जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला कळेल हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला नवीन काही सांगत नाही, फक्त या शब्दांमध्ये आता लक्षात घ्या कसं लिहायचं. ओके, पहिला बघू लॉ ऑफ ऑर्बिट्स. लॉ ऑफ ऑर्बिट्स हा लॉ सिंपल सांगतो. आता केपलरच्या काळामध्ये देर वर नथिंग लाईक सॅटेलाइट्स. केपलरच्या काळामध्ये सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट असं काही नव्हतं ना त्या काळात. देर वॉज ओनली नॅचरल सॅटेलाइट विच इज मून. नंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट आले. तर त्यामुळे केपलरनी हे जे सगळे लॉ सांगितले ते प्लॅनेटरी मोशनसाठी डिफाईन केले, प्लॅनेट्सच्या मोशनसाठी डिफाईन केले. पण हे लॉ सॅटेलाइट आणि ला पण हे आपण तेच बघितलेले ऑलरेडी आहेत. बघा, लॉ ऑफ ऑर्बिट काय सांगतो की एव्हरी प्लॅनेट, हा सन आहे, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड सन इन एलिप्टिकल ऑर्बिट्स. इन एलिप्टिकल ऑर्बिट्स. चपटा एलिप्ट. मला सांगा, हे बघितलं ना आपण? म्हणजे एलिप्टिकल ऑर्बिट बघितलं ना तुम्ही? ओके, दॅट्स इट. हाच झाला लॉ ऑफ ऑर्बिट. इन सच अ वे that the sun is at one of its focus. Sun is at one of its focus. बघा, एनिवे तुम्ही लिहून घ्या. राईट, हे सगळं लिहा. राईट, फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट्स, राईट डाऊन. इट स्टेट्स दॅट every planet revolves around sun. Every planet revolves around the sun in elliptical orbits. In elliptical orbits. कळतंय का? पुढे, the sun is at one of the foci. One of the foci किंवा foci. Foci of ellipse. कळतंय? हा, आता फोकाय काय प्रकार असतो? आता तुम्ही मॅथ्समध्ये मॅथ्स नसल्यामुळे तुम्ही हे कोनिक सेक्शन्स शिकत नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय प्रकार असतो. एलिप्स. एलिप्स मध्ये हे तुम्हाला शब्द माहिती असू देत. लक्षात घ्या, सर्कल तो तुम्हाला माहिती आहे. दिस इज सर्कल. सर्कलमध्ये काय असतं? हा डायमीटर आहे आणि हा पण डायमीटर आहे. ऑब्विसली सर्कल हॅज इन्फायनाइट डायमीटर्स. ओके, आता सर्कलला जर मी वरून दाबलं तर काय होईल? चपटं होईल ना ते. सर्कल विल बिकम लाईक दिस. अच्छा, सर्कलमध्ये काय असतं? हा डायमीटर इक्वल टू हा डायमीटर. हा, पण आता हे चपटं झाल्या कारणाने इथं काय होतं? ह्याला म्हणतो, आता आपण म्हणतो मेजर ऍक्सिस. ह्याला म्हणतो मेजर ऍक्सिस आणि ह्याला म्हणतो मायनर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस. कळतंय? हा, याच्यात 2 पॉइंट्स असे असतात, ह्याला म्हणतात फोकस. ह्याला पण काय म्हणतात? फोकस. एलिप्सला किती फोसाय असतात? सिंग्युलर मध्ये फोकस. तुमचं कसं बॅसिलस, तर बॅसिलाय, तुम्ही बॅक्टेरियाचे नावं वगैरे असतात ना, तर ते याच्या प्लुरल, हे सिंग्युलर फोकस असतो आणि प्लुरल फोकाय असं असतं.
ओके, तर याला दोन फोसाय असतात, फोकाय असतात. ओके, तर या लॉनुसार काय होतं, या प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो आणि सूर्य कुठं असतो, सन इज ॲट फोकाय, एक तर इथं किंवा इथं, वन ऑफ द फोकसमध्ये सन असतो. कळतंय त्या या ट्रॅजेक्टरीच्या. डू यू अंडरस्टँड दिस? ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे बेसिकली तुम्हाला रिअल लाईफमध्ये हे कुठं बघायला मिळतं, एक तुम्हाला सिंपल सांगतो, असा एक बोर्ड घ्या, एक कार्ड, असं बोर्ड घ्या, ड्रॉइंग बोर्ड म्हणा, आणि जे तसं ना पेपर क्लिपवाला कागद लावलेला असा बोर्ड घ्या, आणि दोन पिन्स घ्या, पिना, इथं एक पिन लावा, इथे एक पिन लावा, आणि काय करा, एक दोरी घ्या, दोरी इमॅजिन करा, असे दोन पिन्स आहेत. एक दोरी ह्याला टाईट बांधा, ह्याला टाईट बांधा, आणि ती दोरी अशी ताणा, म्हणजे समथिंग लाईक दिस. इथं अजून एक पेन ठेवला मी, आणि ती दोरी इथं बांधलेली आहे, आणि या पेनवरनं इथं जातीये. कळतंय दोरी अशी? हा. आता तुम्ही ही दोरी टाईट ठेवूनच, दोरी लूज पडू द्यायची नाही, दोरी टाईट ठेवून या पॉइंटला असं मूव्ह करायचं ठरवलं. कॅन यू इमॅजिन? असं मूव्ह करायचं ठरवलं. ओके, हा. तर दोरी टाईटच ठेवायची. तर हा पॉइंट जो पाथ ट्रेस करेल, हा तो असतो एलिप्स. कळतंय? ह्याच्यावर भरपूर गप्पा मारता येतील, पण आपल्याला काही गरजेचं नाही. तुम्हाला एवढं समजलं एलिप्स मध्ये मेजर ऍक्सिस काय असतो, मायनर ऍक्सिस काय असतो, सफिशियंट. हा, या पोझिशनला आपण काय म्हणतो, हा जवळचा पॉइंट आहे ना, ह्याला म्हणतो पासवाला पॉइंट किंवा पेरिहेलियन, किंवा ह्याला म्हणतो अपोगी, APPO गी, बहुतेक ए सिंगल पी येते. एनिवे, अपोगी, पेरिगी, अपोहेलियन, पेरिहेलियन, हेलियन. ठीक आहे. हेलिओस म्हणजे सन, लक्षात घ्या, हेलिओस ग्रीक भाषेमध्ये. ओके, दॅट्स इट. हा, आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पेरिगीला काय व्हायला पाहिजे, ओमेगा. हा बरं, ठीक आहे, आपण हे डिस्कशन पुढच्या लॉ मध्ये येईल, डोंट वरी. पहिला लॉ एवढाच आहे, तुम्हाला कळतंय. पहिला लॉ सिंपल काय सांगतो, प्लॅनेट जो फिरतो तो सर्कलमध्ये फिरत नाही. आपण भरपूर असं विचार करत असतो की पृथ्वी सूर्याच्या सर्कलमध्ये फिरतीये, पण ऍक्च्युली तो सर्कल नसतो. हा, पण याच्यात अजून एक पॉईंट लक्षात घ्या, अंडरस्टँड दिस पॉईंट, की आपल्या प्लॅनेटरी सिस्टम मध्ये जे 8 प्लॅनेट्स आहेत, प्लुटोला आपण असं नाही की बरेच लोक विचार करतात प्लुटो आपल्याला सोडून गेला. प्लुटो आपल्याला सोडून नाही गेला, प्लुटो अजून आपल्याच फॅमिलीमध्ये. फक्त प्लुटोला आपण एक प्लॅनेट म्हणून बोलवायचं बंद केलं. वी हॅव स्टॉप्ड कॉलिंग प्लुटो ॲज अ प्लॅनेट. बेसिकली प्लुटो तिकडच आहे, प्लुटोला ढकलून दिलं नाही कोणी बाहेर. ओके, कारण त्याचं काय आहे, प्लॅनेट कशाला प्लॅनेट म्हणायचं आणि कशाला म्हणायचं नाही, हा प्रश्न आहे ना. जर तुम्ही प्लुटोला प्लॅनेट जर म्हणलं, प्लुटोला जर प्लॅनेट म्हणलं, तर प्लुटोपेक्षा मोठ्या साईजचे काय म्हणतात त्याला, ॲस्ट्रॉइड्स ऑलरेडी सोलर सिस्टममध्ये अजून भरपूर आहेत. मग त्यांना पण प्लॅनेट म्हणा ना, त्यांच्यावर अन्याय कशाला. कळतंय? तर सायंटिस्ट लोकांनी फक्त प्लॅनेट म्हणण्यासाठी जी मिनिमम जितका साईज पाहिजे त्या ॲस्ट्रॉइडचा किंवा त्या गोळ्याचा, ते मिनिमम साईज डिफाईन केला बेसिक. आणि त्या प्लुटो त्या रेंजमध्ये येत नाही. प्लुटोला म्हणून आपण त्यांनी काय म्हणलं की प्लुटोला आपण प्लॅनेट म्हणणं बंद करू. याचा अर्थ असं नाही की प्लुटोला डिच केलं, सोडून दिला तो, नथिंग लाईक इट. ओके, वेल. हा, मी सांगतो तुम्हाला की 2 प्लॅनेट्स आहेत, त्यातला एक म्हणजे मर्क्युरी आणि प्लुटो. हा, प्लुटोला प्लॅनेट नको म्हणायला, पण मर्क्युरी प्लॅनेट आणि प्लुटो, जे काय प्लुटो आहे तो, हे दोन ह्यांचे ऑर्बिट्स ना आर हायली एलिप्टिकल, भरपूर एलिप्टिकल, चपटा एलिप्टिकल. अरे कळतंय? ओके, म्हणजे एकदम असे एकदम चपूट त्यांचं हे ट्रॅजेक्टरी आहे. कळतंय? हा, पण ह्याच्या सोडून बाकीचे जे ग्रह आहेत, मार्स आणि अर्थ, आपले जे आहेत ते एलिप्टिकलच आहेत ऑर्बिट्स, पण त्याचा एलिप्सचा चपटापणा जो आहे, त्या चपटापणाला एसेंट्रिसिटी शब्द आहे. एक्सेंट्रिसिटी सुद्धा म्हणतात. एसेंट्रिसिटी हा काय प्रकार आहे, त्याला ई कॅप्शन वापरतात. एखादा एलिप्स ठीक आहे, चपटा आहे, पण किती चपटा आहे, असं पण होऊ शकतं. हा सर्कल दाबला तर थोडा दाबला तर ते असं झालं, ठीक आहे, अजून दाबला तर एकदम असं झालं. यू अंडरस्टँड? हा, मग हे किती चपटा झाला, हे सांगणारी टर्म कुठली आहे, त्याला म्हणतात एसेंट्रिसिटी. कळतंय? फक्त एवढंच तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला ह्याच्यात काही अजून जास्त डिटेल खेळायचं नाहीये. जे लोक जेई किंवा मॅथ्सवाले लोक आहेत, ते त्यांना
याचा एरिया वगैरे बऱ्याच गोष्टी ते मॅथ्समध्ये शिकतात. फॉर देम दिस स्टँड्स फॉर लिटिल मोर इम्पॉर्टन्स. हा, ह्याची एसेंट्रिसिटी तुम्ही फक्त लक्षात घ्या. एसेंट्रिसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ एलिप्स विच डिटरमाइन्स तो किती किती एसेंट्रिक आहे, किती चपटा आहे. थोडक्यात ह्याची एसेंट्रिसिटी कमी, ह्याची एसेंट्रिसिटी जास्त. ओके, कम बॅक. तर ह्यांचा ऑर्बिट हायली इलिप्टिकल असल्यामुळे ह्यांची एसेंट्रिसिटी फार सगळ्यात म्हणजे जास्त आहे, ह्यांची सिग्निफिकंटली जास्त आहे. बट फॉर अदर प्लॅनेट्स इन्क्लुडिंग अर्थ एसेंट्रिसिटी इतकी जास्त नाही आहे. त्यामुळे आपला अर्थ जो आहे, तर अर्थ एलिप्टिकल ऑर्बिटच असतो अर्थचा, पण तो एलिप्टिकल ऑर्बिट ऑलमोस्ट सर्क्युलर मानता येतो. अर्थचा ऑर्बिट एलिप्टिकलच असतो सनबद्दल भोवती, पण तो ऑलमोस्ट सर्क्युलर मानता येतो. हा, सो मच सो की आपल्या जे सीझन्स होतात, सीझन्स, या सीझन्स मध्ये फार फरक पडत नाही या एसेंट्रिसिटीचा. प्लुटोला पडत असेल तर प्लुटोवर राहणारे लोक त्यांना विचारा फोन करून, प्लुटोला भरपूर पडत असेल. प्लुटो कारण कधी कधी सूर्याच्या फार जवळ येतो, त्याचं जरा ऑर्बिट वेगळंच आहे काहीतरी, आणि जातो एकदम लांब, कळतंय. आणि त्याचा 255 इयर्सचा काहीतरी इयर्सनी त्याचं 1 वर्ष होतं कम्प्लीट. म्हणजे तर तुमचा बर्थडे आला तर एकच बर्थडे आयुष्यात, परत बर्थचा डे नाही, असं काहीतरी होईल. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगतोय, हां, बाकी प्लॅनेट्सचं जे ऑर्बिट आहे, इव्हन अर्थचे सीझन्स म्हणतो, सीझन्स, अर्थवर सीझन्स जे होतात उन्हाळा पावसाळा, हे सीझन्स मोस्टली का होतात, आपल्या अर्थचा ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे ना, स्वतःभोवती फिरायचा ऍक्सिस, तो 23.5 डिग्री असं काही ते अँगलनी टिल्ट आहे ना हा, आणि टिल्ट असल्यामुळे काय होतं कळतंय. म्हणून हा सन आहे आणि अर्थचा ऍक्सिस टिल्ट असल्यामुळे, असं टिल्ट फिरत असल्यामुळे काय होतं, आता अशा टिल्ट जर असेल तर नॉर्दर्न हेमिस्फिअर अर्थला सनला जवळ येतो आणि सदर्न लांब जातो ना, म्हणजे इथं वरती समर होतो आणि खाली विंटर असतो. ओके, आणि जेव्हा हा टिल्ट दुसरीकडे असतो, जेव्हा अर्थ फिरत फिरत इथं येते, या ठिकाणी येते, तेव्हा काय होतं, नॉर्दर्न लांब जातो आणि सदर्न जवळ येतो सूर्याच्या, कळतंय. म्हणून इथं खाली समर वरती विंटर. एनिवे, मी काय तुम्हाला जिओग्राफी आता शिकवत नाहीये, सीझन्स कसे होतात वगैरे, बट तुम्हाला थोडी आयडिया पाहिजे. तर आपल्या सीझन्समध्ये पण सीझन्स व्हायचं मेन कारण आहे अर्थचं टिल्ट. ओके, सूर्यापासूनचं डिस्टन्स जे चेंज झालेलं डिस्टन्स आहे, बघायला गेलं तर काय व्हायला पाहिजे, पेरिगी अपोगी असायला पाहिजे ना अर्थला पण अर्थचा पेरिगी अपोगी मध्ये म्हणजे फार फरक नाही. अर्थचा ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिट आहे, ऑलमोस्ट मानता येतं असं, कळतंय. त्यामुळे काही फार चेंज होत नाही आपल्या सीझन्स मध्ये. आणि होत असेल तर तो नेग्लिजिबल, आय मीन इट्स नॉट सो हेवी. होत न होणार असं होणार नाही, होत असेल, पण तो मेन कारण, सिग्निफिकंट कारण नाहीये. ओके, फाईन. पुढे हे झालं केप्लर्स फर्स्ट लॉ, राईट. सेकंड लॉ, लॉ ऑफ एरिया. सेकंड लॉ लिहा, लॉ ऑफ एरिया. हे बघा सेकंड लिहिलंय, लॉ ऑफ एरिया. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. लॉ ऑफ एरिया काय सांगतो लॉ ऑफ एरिया? बघा, दिस इज इम्पॉर्टंट, लक्षात द्या. हा सन आहे आणि हा प्लॅनेट आहे आणि तसं एलिप्टिकल फिरतोय. अच्छा, ठीक आहे, फिरतोय, काय प्रॉब्लेम आहे? ओके, सगळं चांगलं चाललंय आयुष्यात. बरं, आता काय होतं, तुम्ही असं इमॅजिन करा की मी या सनला आणि प्लॅनेटला जोडणारी एक अशी इमॅजिनरी लाईन काढली. इमॅजिनरी ना ऑब्व्हियसली. तर समजा या प्लॅनेटला इथनं इथपर्यंत जायला समजा टाइम टी लागला. किती लागला? टाइम टी लागला. अच्छा, तर टाइम टी मध्ये असं इमॅजिन करा की ही लाईन जॉईनिंग जी सन टू प्लॅनेट आहे, ही लाईन काहीतरी अँगल ट्रेस करेल. येस ऑर नो? अँगल ट्रेस करेल. बरं, म्हणजे असं ती लाईन अशी होईल. हा, म्हणजे या लाईननी काहीतरी एरिया ट्रेस केला, एरिया स्वीप केला म्हणतात, स्वीप, झाडला. कळतंय तुम्हाला? या लाईनने काहीतरी एरिया झाडला ना टी टाइम मध्ये. येस ऑर नो? अच्छा, हा झाडलेला जो एरिया आहे, ओके, केपलरचा हा लॉ म्हणतो लॉ ऑफ एरिया. तो काय म्हणतो की जेव्हा एखादा प्लॅनेट सूर्याभोवती फिरतोय तेव्हा एका कॉन्स्टंट टाइम मध्ये तो कॉन्स्टंट एरिया झाडत जाईल. दॅट इज द मराठीत त्याचं एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आता समजा हा प्लॅनेट गोल फिरत फिरत इथपर्यंत आला, इथं आला. ओके, आणि इथनं हाच टाइम टी, हा जो काय टाइम टी समजून घ्या 1-2 महिने मानून चाला,
इथनं इथं यायला त्याला किती वेळ लागला? 2 महिने लागला. मानून चला, एक रॅन्डम घेतला मी. तर आता इथनं 2 महिने तो कुठं जाईल? 2 मंथ्स. किंवा इथनं तोच टाइम टी, जितका टाइम टी इथं होता तितकाच टाइम टी तो इथनं समजा त्याला इथं आला. कळतंय? हां. तर आणि आता आता ही लाईन जॉईनिंग जी आहे, लाईन जॉईनिंग आता असा इतका एरिया ट्रेस करेल ना, तुम्हाला कळतं, इतका एरिया स्वीप करेल. कळतंय? हा टाइम सेम आहे. ओके, तर केपलरचा हा लॉ काय म्हणतो? ऐकून घ्या, स्टेटमेंट ऐका. तो सांगतो लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. परत, लाईन जॉईनिंग सन अँड द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया in equal interval of time. This time interval is t and this time interval is same t. Okay, so if this area is a, so this area is a1 a2 असेल तर a1 equal to a2 असतो. अरे कळतंय तुम्हाला? येस. परत सांगतो, लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरवल. बस. ओके, दिस इज स्टेटमेंट. ओके, पुढे काय करता येईल? पुढे काय करता येईल? ह्याचा अजून एक असं पण स्टेटमेंट लिहिता येऊ शकतं बघा. ह्याचा अर्थ काय? एरिया स्वेप्ट असं म्हणू का मी? एरिया स्वेप्ट बाय कोण? लाईन जॉईनिंग. बाय लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट अपॉन टाइम. हो ना, हेच ना. एरिया पर युनिट टाइम इज कॉन्स्टंट. असं लिहिता येतं हे. कळतंय? ओके. अच्छा, या एरिया स्वेप्ट बाय लाईन पर युनिट टाइम ला एक शब्द आहे, ह्याला म्हणतात एरियल व्हेलॉसिटी. ह्याला काय म्हणतात? एरियाची एरियल बघा, एरियाशी कनेक्टेड एरियल व्हेलॉसिटी. ह्याला शब्द काय आहे? एरियल व्हेलॉसिटी. हा, ह्याचा मीटर पर सेकंड असला काही युनिट काय नका घेऊ. हे हा एरिया पर युनिट टाइम आहे ना, मीटर स्क्वेअर पर सेकंड असं काहीतरी येईल. बघा, युनिट डायमेन्शन मध्ये चांगला क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज डायमेन्शन ऑफ एरियल व्हेलॉसिटी? पब्लिक आपलं व्हेलॉसिटी म्हणलं की येडवून LT-1 ठोकून दिला, पण गणला रे. एरियल व्हेलॉसिटी इज नॉट LT-1, इट इज मीटर स्क्वेअर पर सेकंड. कळतंय? म्हणजे इट विल बी L2T-1. ओके, एरियल व्हेलॉसिटी काय असती? कॉन्स्टंट. ओके, म्हणजे याच लॉचं स्टेटमेंट असं पण लिहिता येईल मला. काय लिहिता येईल? की दिस लॉ स्टेट्स दॅट व्हेन अ प्लॅनेट मूव्स अराउंड सन इन एलिप्टिकल ऑर्बिट इट्स एरियल व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. असं लिहू का मी याला? येस, दॅट इज ऑल्सो अनदर वे. अच्छा, आता हे आपण ह्याच्या अगोदर कुठं शिकलोय? अरे हे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये तुम्हाला सांगितलंय मी, की जेव्हा तो सूर्यापासून जितका लांब तितका त्याचा ओमेगा कमी, जितका जवळ तितका ओमेगा जास्त. असंच होईल ना. लक्षात घ्या, जर हा एरिया सेम असायला पाहिजे जर, तर हे ह्याला फास्टच फिरावं लागेल. जितका ह्याचा ओमेगा होता तितकाच ओमेगानी हा इथून इथपर्यंत समजा आला, त्या तितक्याच ओमेगानी, तर काय होईल? तो इतकाच एरिया कव्हर करेल. आणि इतका एरिया आणि हा एरिया एकत्र एक सारखे होणारच नाहीत कधी. अरे कळतंय? सो दिस लॉ इज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम एक्सप्लेन इन अनदर वे. कळतंय? हे जे आपण ऑलरेडी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये शिकलोय आपण. कळतंय का तुम्हाला? ओके. आणि लास्ट थर्ड लॉ, तिसरा लॉ, थर्ड लॉ, केपलर्स तिसरा लॉ काय आहे? तो लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड. ओके, काय सांगतो लॉ ऑफ पिरियड? इट स्टेट्स दॅट, लिहा, इट स्टेट्स दॅट व्हेन अ प्लॅनेट मूव्स अराउंड द सन, ओके, लिहा, the square of time for a planet to complete one revolution about the sun, square of time for a planet to complete one revolution about the sun is proportional to cube of its distance from the sun. ओके, ह्याचा अर्थ काय? ओके, हे आपण बघितलेलं ऑलरेडी. समजा या प्लॅनेटला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला टाइम पिरियड, त्याला टाइम पिरियड म्हणतो ना. व्हॉट इज टाइम पिरियड? टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन. ह्याचा टाइम पिरियड समजा टी आहे. टी काय आहे? टाइम पिरियड ना, किंवा से कॉल इट पिरियड.
व्हॉट इज टी? पिरियड. ह्याचा पिरियड टी आहे. तर आणि ह्याचं डिस्टन्स समजा ह्याचं डिस्टन्स समजा आर आहे व्हॉट एव्हर सूर्यापासून. तर हा लॉ काय सांगतो? स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड किंवा स्क्वेअर ऑफ टाइम टेकन फॉर वन रिव्होल्युशन इज प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट. अरे आठवा, आपण हे केलेलं आहे सॅटेलाइट मोशन मध्ये. ओपन करा सॅटेलाइटची टाइम पिरियड, आठवा, काढा, हे दिसेल तुम्हाला. कळतंय? सेम आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं हे आपण नवीन शिकत नाही आहोत, फक्त नवीन शब्द ऐकले. एरियल व्हेलॉसिटी असे शब्द ऐकले. ऍक्च्युली आपण ऑलरेडी शिकलेलो आहे कालच्या मागच्या 2 क्लासमध्ये. अरे कळतंय? टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब. ठीक आहे ना? दिस इज लॉ ऑफ पिरियड. ह्याच्यावर खचून गणित आहेत, भरपूर भरघोस गणित आहेत ह्याच्यात. एकदम फेवरेट आहे हे टाइम पिरियड. म्हणजे समजा एका प्लॅनेटचा आर समजा दुप्पट झाला तर हे किती होईल, 8 पट झाला हे किती होईल. टाइम पिरियड जर हाफ करायचा असेल तर डिस्टन्स कितीनी कमी करावं लागेल. येस ऑर नो? भरपूर. हे दिस इज फेमस फॉर मेनी नंबर ऑफ क्वेश्चन. यू ओपन एनी बुक, यू विल फाइंड मेनी क्वेश्चन्स इन दिस. अच्छा, आता हे आर असतं काय? आर एकतर सर्क्युलर ऑर्बिट असेल तर आर तर रेडियस आहे. रेडियस फॉर व्हॉट? फॉर सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे आपण अर्थ आणि बाकीच्या प्लॅनेट्स मर्क्युरी आणि प्लुटोला सोडून बाकी सगळ्यांच्या ऑर्बिटला आपण सर्क्युलर म्हणू शकतो. फॉर देम आर इज सिम्पली रेडियस ऑफ द ऑर्बिट. हा, आणि एलिप्टिकल ऑर्बिट असलेल्यांचं आर काय असतं? त्याला ह्याचा आर असतं सेमी मेजर ऍक्सिस. सेमी मेजर ऍक्सिस. आठवा तुम्हाला काय म्हणलं मी? व्हॉट इज मेजर ऍक्सिस? ह्याला मेजर ऍक्सिस म्हणतो ना आपण, आणि ह्याला मायनर ऍक्सिस म्हणलं ना. सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे काय? या पॉइंट पासून म्हणजे मेजर ऍक्सिसचा हाफ. दिस इज सेमी मेजर ऍक्सिस. सेमी मेजर ऍक्सिस. एक मिनिट. ओके, सो व्हॉट इज आर? फॉर एलिप्टिकल ऑर्बिट, ज्यांचं ऑर्बिट एलिप्टिकल आहे, फॉर दॅट आर इज व्हॉट? लिहा आहे, आर आहे सेमी मेजर ऍक्सिस. इम्पॉर्टंट. आणि ऑब्व्हियसली फॉर दोज हु हॅव सर्क्युलर ऑर्बिट्स आर इज सिम्पली रेडियस. अरे कळतंय? हा, लेट मी रिपीट. For every planet other than Mercury and Pluto, all the planets have almost circular orbits. So we can consider them to be circular. Earth का orbit भी सर about जो है almost circular लिया जा सकता है. Okay, fine. That's it. 3 laws, Kepler's laws. Okay. तो आजच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो? आजच्या क्लासमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा अप्रोच बघितला की मिनिमम व्हेलॉसिटी किती फेकावं लागेल म्हणजे तो मूनला जाईल ऑब्जेक्ट. तर मला ते मून पर्यंत लावायचं नाहीये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मला कॉन्झर्वेशन कुठपर्यंत, मला त्या ऑब्जेक्टला कुठपर्यंत न्यायचंय, कमीत कमी ते 0 फोर्स पर्यंत न्यायचंय. तिथपर्यंत नेल्यानंतर माझं काम संपलं. तिथनं पुढे कोण खेचेल त्याला? तर तिचं काम मून करेल. मला फेकायचा किती, कमीत कमी स्पीडने किती फेकायला पाहिजे या पेनला मी, म्हणजे मूनवर जाईल तर त्या पॉईंट पर्यंतच गेला पाहिजे हा, ज्या ठिकाणी ह्याचा नेट फोर्स 0 होतोय. अरे कळतं तुम्हाला? तो पहिला प्रॉब्लेम आपण बघितला. अँड देन वी सॉ 3 लॉज ऑफ केपलर्स ऑफ प्लॅनेटरी मोशन. इज इट क्लिअर टू यू? फाईन. हे क्लिअरली लिहा. तुम्हाला जे काही मी सांगितलंय नीट लिहा आणि ह्याच्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे? चलो, टेक केअर. गुड डे. बाय.